आप्पा, हा बापू बोला की. अरे डबा तिथे ठेवून आलायस. चायला विसरलोच होतं की. बरं झालं तुमच्या लक्षात आलं. नाही तर उद्या जेव्हा भेटलं नसतं. ही पोरगी आणि बायको दोघींनी चांगलंच सुनावलं असतं मला. तुझी बायको गेली दुसऱ्या कामावर. हा होय, आत्ताच गेली. तू आता घरी जातोयस ना? नाही, जरा मार्केटला जाऊन येतो. तुम्ही हो पुढं बापू. कर, काय घ्यायचे? अहो संख्याला भजी लय आवडतात ना, तर म्हटलं जाता जाता भजी घेऊन जावं मार्केटमधून. बरं, अरे वा. चल, मी पण येतो. मला पण भजी खूप आवडतात. आपण भजी घेऊ आणि आपापल्या घरी जाऊ. हा मग चला तर मग जाऊ चला. आपण. ते दुकान आहे ना तिकडचं, तिथं चांगली भजी मिळते. राजू मला अचानक सोडून गेली, तरी मधूने माझी साथ नाही सोडली. पण आता प्राजू आल्यावर मी मधूची साथ सोडली तर तिला कसं वाटेल? तो माझा स्वार्थीपणा ठरेल. प्राजू मला सोडून गेली. ती का गेली तिने मला काहीच सांगितलं नाही. पण आता तिच्यासाठी मधूला सोडणं म्हणजे हा तिच्यावर अन्याय ठरेल. नाही, मी मधूला नाही दुखू शकत. नाही, मी तिची साथ नाही सोडू शकत. मधू, काळजी करू नकोस. मी तुझी साथ नाही सोडणार. हे प्रेम आहे की फक्त आपुलकी हे मला नाही माहिती. पण मी आता तुझी साथ नाही सोडणार. नाही सोडणार. दाद्या, अरे कधी उठलास? अगं हळू की. उठली ना ती. मांग्या कुठे? अरे मग काय दादा मगाशीच गेला घरी. मागाशीच. अगं मला उठवायचं नाही का? अरे तो बोला नको उठूस म्हणून नाही उठवलं. अगं उठवायचं ना. संख्या, ताप गेला तुझा? होय, तू एवढ्या प्रेमाने मला खिचडी खाऊ घातलीस, त्याने गेला ताप. आणि मंग्याने पण, खोटं का होईना पण प्रेमानं तांदूळ निवडली, त्याच्यामुळे गेला माझा ताप. दाद्या, आणि माझं काय? तुझं काय? तू काय केले? दाद्या, तुला नारळ पाणी बी मीच आणून दिलं. मधु दीदीला खिचडी बनवायला मीच मदत केली. आणि उरलेली भांडी ती बी मीच घासली. बर बर, ये इकडे. माझी शोभा म्हणजे माझी बुट्टे सगळ्यात जास्त प्रेम करते माझ्यावर, म्हणून सगळ्यात जास्त काम हिनीच केलंय. आई शपथ. काय ग, काय झालं? अरे मी सकाळपासून घरी गेली नाही. आता घरी गेले की आई माझी चांगली पाठ सोलून काढणार. मी जाते. अगं मधू. अरे बाळांनो, ती मधू का पडत गेली अशी? आओ आप्पा, ते दादाला सकाळी ताप आला होता ना, ती सकाळपासून इथंच होती, घरी गेलीच नाही. बुट्टी. संकेत ताप? तू मला सांगितलं का नाही डबा घेऊन आली होती तेव्हा? अहो नाही आप्पा, मीच म्हणलं होतं तिला नको सांगू. अहो काय नाही, हलका ताप होता. उगाच तुम्ही नाही टेन्शन घेतलं असतं. आणि तसं बी मधू होती की इथं. आणि मग दादा बी आला होता. हां. एवढे सगळे होते म्हणजे हलका ताप नव्हता. संख्या, खरं सांग मला. अहो आप्पा, नाही हलकाच ताप होता. म्हणजे मंग्याने माझ्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या आणि मधूनी गरमागरम खिचडी केली, त्याच्यामुळे माझा ताप कधी छू झाला मलाच कळलं नाही. वय का ना बुट्टे? होय होय. आणि नंतर सगळ्यांनी लय मजा मस्ती केली बघा. सगळ्यांनी म्हणजे? आज कॉलेजला कोण गेलंच नाही का? नाही, नाही गेलो. नाही आप्पा, मग दादा बोलत होता आपल्या दादाला, तुझ्याशिवाय कॉलेज नाही आणि तू नाही तर कॉलेज बी नाही. हां, आणि शुभी पण नाही गेली शाळेला. अरे तिचं वेगळं आहे. तुझ्या काळजीपोटी ती थांबली असेल आणि तिला घरातली जबाबदारी पण आहे. पण बाकीच्यांनी कॉलेजला जायला नको. आता आज जे अभ्यास बुडाला कॉलेजातला
ते काय करणार? तीच जर कॉलेजला गेली असती तर तो शिकवलेला अभ्यास तुला येऊन सांगितला असता ना. पण नाही. आणि हे काय, तू नाही तर कॉलेज नाही. अरे तुम्हाला चांगलं शिक्षण देण्यासाठी आम्ही मरमर मरतोय, पण तुम्हाला त्याचं काय नाही. आपल्या आईबापाच्या कष्टाची काही किंमत नाही. संकेत, तू अशी चूक करायची नाही. मला अजिबात सहन होणार नाही. हो आप्पा, मी कधी शाळेला दांडी मारली का? नाही ना. अरे बाबा, पण कॉलेजची सोय वेगळं असतं. आम्हाला परिस्थितीमुळे कॉलेजला जाता आलं नाही, पण तुम्हाला ती संधी देते. फक्त ती वाया घालू नका एवढंच म्हणतोय मी. कळलं का ग बुट्टे? आप्पा, ह्यो दाद्या तर बोलतच असतो आणि आता तुम्ही बी बोला. अगं प्रेमाने म्हणालो. बरं संकेत, तुझ्यासाठी भजी आणल्या. इकडे द्या. तो काय खाणार नाही, आता मीच खाणार. हा नको मला, खा तू. तुला नको आहे भजी दाद्या? नको, खा तू. सगळे खा खादाडे. अगं खाईल तो, जेवताना दे. आणि तू आता मस्तपैकी आमच्यासाठी चहा कर. चल. होय, बरं बरं. आप्पा, आई कधी येणार आहे? अगं तिला अर्ध्या तासात तिच्यासाठी पण चहा कर. होय होय, तुम्ही दोघांनी आता मस्तपैकी हातपाय तोंड धुवून घ्या. मी गरमागरम चाय बनवते. दादा, तू घेणार चहा? नाही, नको मला. बरं. काय ग, इथं का बसलीस? चल, मला माहीत मदत करू लाग घरामध्ये. पीठ भिजवायचं चपातीचं. ये पटकन. आई, आता काय होतंय? मला खूप एकटं वाटतंय ग. एकटं वाटतंय? संकेतच्या घरी दिवसभर बसली होती तेव्हा तुला एकटं वाटलं नाही? एक काम करते, तुझी ना त्या संकेतच्या घरी रवानगीच करून टाकते, कायमची. खरंच? काय नालायक कार्टे ग, सहज बोलले मी. तुला खर्च वाटलं का काय? लग्नाचा विषय काढला की सॉरी भलतीच खुश. शिक्षण कोण पूर्ण करणार? लग्न झाल्यानंतर करेन की. थोबड फोडीन बघ. गमतीत बोलले होते मी. चल, काम करू लाग घरात. चल. नाही ग, मला कंटाळा आलाय. वा ग वा, दिवसभर संकेतच्या घरी बसती, खिचडी बिचडी करती, तेव्हा तुला कंटाळा येत नाही? आई, मी फक्त खिचडी केली होती, बिचडी नव्हती केली. बस, आता मी चपाती करते, मला पीठ भिजवून दे. चल पटकन. मला माहितीये तुला खूप प्रश्न पडले. मला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, पण वेळ आल्यावर. आणि ती वेळ मी लवकरच आणणार. पण यासाठी मला फक्त तुझी साथ हवी आहे संकेत. दाद्या, चल जेवायला. नाही, तुम्ही घ्या जेवून. मला नाही भूक. अरे असं काय करतो? चल की जेवायला. तुला म्हणलं ना, मला नाही भूक. काय खाल्लेस का तू? नाही. अरे मग चल ना जेवायला. शोभे, घ्या ना तुम्ही जेवून. नाही मला भूक. दाद्या, काय झालंय का? नाही, काय नाही झालं. कोण काय बोललं का तुला? नाही ग बाय, कोण नाही काय बोललं. मग चल की जेवायला. शोभे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? नाही जेवायचं मला. घ्या तुम्ही जेवून. अरे पण शोभे, जा ना.
होय सांगते आता काय ठरवलंय तू? कशाबद्दल? राजू का मधू? ठरवायचं काय राजू? अरे गप की गप म्हणताय ना, बोलू दे ना त्याला. संख्या बाबा बोल. मी काल विचार केला. तुला एकच तर मिळाला असणार आहे राजू. अरे राजे गप म्हणतोय तुला. हे बोल रे सांगते. नाही, मधू. काय मधू? लका भावा प्राजू प्राजू. हा नाही राजा, मधू. तुम्ही विसरलात का? राजू यश माझी साथ सोडून गेली, यश मधूनच माझी साथ दिली ना. तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला सापापासून वाचवलं. अरे ती माझ्यासाठी काय पण करू शकते रे. मला आधी ती नव्हती आवडत, पण आता तिच्याबद्दल आपुलकी वाटायला लागली मला. आपुलकी वय प्रेम नाही ना करत तू? प्रेम तू प्राजूच करतो. हा आणि काल तू झोपेत पण फक्त प्राजू प्राजू म्हणत होता. अरे मी हेच सांगतोय, मला हे ना हेच सांगितलं की तू मधू समोर प्राजू प्राजू करत होता. अरे नीट बोल की, काय बोलतोय तू? अरे सांगत्या मी जेव्हा तुझ्या घरी आलो ना तेव्हा तुला ताप आणि फणफण करत होता आणि स्वप्नात फक्त प्राजू 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 म्हणत होता, माहिती का? अरे कुत्र्यांनो, दिसत आहे का तुम्हाला? दिसतं ना, म्हणून तर ब्रेक मारून तुम्हाला वाचवलं. नाहीतर पावसाळ्यात तुमच्यासारखी अशी रस्त्यावर गांडोळ लय फिरते ती. तरी पण मी तुम्हाला वाचवलं. पण कुत्रा कोणाला बोललास रे? आपल्या आडनावातच वाघ आहे आणि आपण हाय वाघ या भोरगावाचा, कळालं का? आणि मी पण. तू तू गेंडा गेंडिया पप्पू. ए चोंगे. तू ना 10 किलो वजन जरी कमी केलं ना तरी तुला हे गेंडाच बोलणार. ए कुत्र्या, तू किती बी वजन वाढव किंवा कमी कर, तू कुत्राच राहणार, वाघ नाही होणार. तू कोण रे? बायल्या? अरे बाईला कुणाला म्हणतो रे? हा, बायल्याच. प्रत्येक वेळे याला कोण वाचवा येतं? तर त्या पोरी. कारण मर्द असशील ना तर एकटा भिड. ए एका मर्दाला मारायला तू 10 नामर्द घेऊन येतोस आणि मला बायल्या बोलतोस? पप्पू म्हणजे तू ना मरत. काय रे नामर्द कोणाला बोलतो? काल तुला पडली, आज याला पाडला. पुन्हा जर संकेतच्या वाटेला कोणी गेलं ना, समज त्याला तिथेच गाडला. संकेत चल बस गाडीवर. संख्या तू जाशील सोबत? आम्ही आलो. हा जा जा, तू जा, मी येतो यांच्यासोबत. संकेत बस म्हटलं ना. बघितलं ना काय बोललो? कोण येतो तुला वाचवायला? हे गावऱ्या, मी तर शिकायला आलोय, तुमच्यासारखं भांडणं करायला नाही. आणि मला तुमच्यासारखं जमत नाही कुठं पण टांगवर करून मुतायला. संकेत चल बस गाडीवर. तू जा, मी माझ्या मित्रांसोबत येतो. त्यांनी माझी कधी साथ नाही सोडली, आता मी पण त्यांची साथ नाही सोडणार. चला रे. चल ना सर. संख्या जायचं नाही तिच्यासोबत. तिच्यासोबत गेल्याने काय आपली दोस्ती तुटणार नाही. मला आता तुम्ही महत्वाचे. समजाऊं या वेड्या मनाला कसं समजावूं.
पप्पू मला वाटतं लयच लागले रे तुला. हा मला बी वाटतंय बघून तसंच. मला पण त्याच्याकडे बघून तरी तेच वाटतंय. आई घरानं काय चेष्टा सुचते तुम्हाला? लागले कळ ना का? अरे लागलंय म्हणून म्हणतोय मी. पप्पू कुठं लागले रे? अरे कुठं कुठं लागले काय काय सांगू. अरे तोंडाने सांग की. का तोंडात दिलं वेळ? अरे म्हणजे तोंडाने सांग. तोंडाला लागले तोंडाने सांग. आमऱ्या त्या नाऱ्याच्या वळणावर जास्त जाऊ नका नाही तर पण तुझ्या पण तोंडात तुझ्या कानाखाली वाजवीन म्हंटल. हा थांब तुला बघतो. बोला राम बोलो भैया. काय म्हणते काय म्हणते कॉलेज आपलं? राजशेठ तुम्ही ना तो कॉलेजला मजाच नाही बघा. जे विचारलं ते सांग रे. कॉलेज ना कॉलेज एक नंबर आहे. जुनी पोरं नवीन पोरांची रॅगिंग करतात. प्रिन्सिपल मॅडमने पोरांना 2 दिवसासाठी रेस्ट तिकीट केले. काय बोलतो? आणि कॉलेजमध्ये एक सॉलिड पोरगी आली. कोण रे? तिने गावऱ्याच्या कानाखाली मारली. पण हाय कोणती मुलगी? ती मुलगी होय त्या बघा ती. काय नाव काय हिचं? हिचं नाव राजू. राजू. मस्त नाव आहे. म्हणते आपल्याला एक राजू पाहिजे. मिळेल ना. पण तुमच्या त्या माधवीचं काय जी तुम्हाला रोज काजू आणून देत होती ती? बंटी किती वर्ष झाले तू मला ओळखतोस? तुला माहित नाही काय आपलं एकच उसूल आहे. नया साल नया माल. राजू